न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। महाराष्ट्र राज्यातील सर्वपंथीय सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदान या ठिकाणी विविध मागण्यांसाठी मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढण्यात आला। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करणाऱ्यास बक्षीस जाहीर केले होते। या प्रकरणी राज्यभर ख्रिश्चन समाजाच्या वतीने विविध ठिकाणी निदर्शने करून सरकारला निवेदने देण्यात आली। आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करत आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती। मुंबई येथील आझाद मैदान येथे दिनांक 11 जुलै रोजी सर्वपंथीय सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने मोठा धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात आमदार पडळकर यांचे बेताल वक्तव्य प्रकरणी आणि ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आमदारकी रद्द करण्याची तसेच ख्रिस्ती धर्मगुरूंना कायदेशीर संरक्षण द्यावे आणि दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे। ख्रिस्ती समाजाचे नाक असलेले विल्सन जिमखाना जो जैन धर्मीयांना वर्ग करण्यात आला आहे तो परत मिळावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महबूब शेख, ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार तसेच विविध ठिकाणाहून आलेले सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरू, ख्रिस्ती समाजाच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ख्रिस्ती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। समाजाचे महाराष्ट्रातून आलेले, कानाकोपऱ्यातून आलेले, ज्यांच्यामुळे हा भव्य आणि दिव्य आक्रोश मोर्चा आज यशस्वीपणाने आपण या ठिकाणी करत आहात, ते महाराष्ट्रातले सगळे आपल्या समाजाचे नागरिक, सर्व धर्मगुरू आणि सर्व मान्यवर। आमच्या राजू आवळे साहेबांनी तुम्हाला बरेच मुद्दे सांगितले। आज महाराष्ट्रामध्ये या राज्यातल्या जनतेमध्ये मतभिन्नता तयार करायची आणि मत एकत्रित करून निवडून यायचं, हा उद्योग मागच्या 7-8 वर्षात आपण महाराष्ट्रात वेगवेगळ्या समाजाबाबतीत होता। एक षडयंत्र सतत राबवलं जात आहे आणि दुर्दैवाने त्या षडयंत्राला सत्तारूढ पक्षाचा पाठिंबा आहे। सामान्यपणाने कुणी तयार होत नाही, तर आता त्या पक्षाचे आमदार या षडयंत्रात अधिकृतपणाने सहभागी व्हायला लागले। जी घटना सांगली जिल्ह्यात झाली त्या घटनेमध्ये धर्मांतराच्या संदर्भात कुठलाही एव्हिडन्स पोलिसांना मिळालेला नाही। पण त्याचा गवगवा करून, टोकाची वक्तव्य करून लोकांना चिथावून धर्मगुरूंच्या अंगावर घालण्याचं काम करणं, याला कायदा मोडणं, कायदा हातात घेणं आणि गुन्हा करणं असा अर्थ होतो। राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे, ते ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षाचा एक आमदार लोकांच्या दुखीभेद करण्यासाठी ज्या घटना घडलेल्या नाही त्या घटना झाल्या कसं सांगून त्या जिल्ह्यातल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या त्या धर्माच्या नागरिकांना वेठीला धरण्याचं काम महाराष्ट्रात करतोय आणि राज्याच्या मुख्यमंत्री काहीच बोलत नाही। आता घटनेचं काही चालत नाही, घटना बदलू शकत नसतील तरी घटना पायदळी तुडवण्याचं काम आता या देशात चालू आहे। लोकसभेत लोकांनी हिसका दाखवला का तर घटना बदलायला लागले म्हणून। पण ठीक आहे, आम्हाला घटना बदलता येत नसेल तर ती घटना आम्ही पायदळी तोडू अशी भूमिका या सत्तारूढ लोकांच्याकडून घेतली जाते।
मी माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करेन, सभागृहात गेल्यावरही त्यांना प्रत्यक्ष भेटून विनंती करेन की हे कुठंतरी थांबवा. महाराष्ट्र प्रगतीकडे न्यायचा असेल, प्रगतीच्या सगळ्या आपण ज्या गप्पा मारतोय ते यशस्वी करायचे असतील तर या महाराष्ट्रामध्ये सामाजिक शांतता अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून टोकाची विधानं करण्याची भाषा, प्रसार माध्यमांचं लक्ष केंद्रित करणं, आपल्यावर फोकस कसा होईल याची काळजी घेणं हे ठराविक लोक आपलं मार्केट चालवण्यासाठी करायला लागले. आणि त्यामुळं आपण महाराष्ट्रातल्या ख्रिस्ती बांधवांची एवढ्या मोठ्या संख्येनं लोक गोळा होत आहेत. ख्रिस्ती समाज हा आजपर्यंत मागच्या 100-200-1000 वर्षाचा इतिहास आहे, कधी कुणावर आक्रमक झालेला नाही. अहिंसेच्या मार्गानं भगवान येशू ख्रिस्तानी जे शिकवण आपल्याला दिली, येशू ख्रिस्तांच्या शिकवणीने आपण चाललेलो आहे. मगाचपासून राजू आवळे साहेब भाषण ऐकतोय. एक तुम्ही काय त्याला गोपीचंद गोपीचंद म्हणताय, अहो तो टोपीचंद आहे. 18-20 नेत्यांना टोप्या लावून तो टोपीचंद आमदारकीचा तुकडा त्याच्या हातात मिळालाय. आणि तो आमदारकीचा तुकडा टिकवायसाठी यातले खेडेगावातले किती लोक आहेत? खेडेगावातले आपल्याकडे खेडेगावात आपण शेतात जातो, शेतात जाताना वस्तीवर काही पाळीव कुत्रे पाळलेले असतात. त्या पाळीव कुत्र्याचं काम काय असतं की समोरून कुणी जरी गेली गाडी तरी त्याला फक्त बघून भुंकायचं. तसं भारतीय जनता पार्टी नावाच्या वस्तीवरचे हे कुत्रे, त्याला भारतीय जनता पार्टीला आमदारकीचा टोपीचं म्हणा, टोपीचं खऱ्या नावाने काहीतरी हाका मारा. असं आहे की भारतीय जनता पार्टीने कधी मुस्लिमांना शिव्या द्या, कधी ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूच्या बद्दल बोला. ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूला तू अरे टोपीच्या शिव्या मारायची भाषा करतो, तुझ्या काही बापाचा महाराष्ट्र आहे का? शिव्या मारायचं सोड, ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूच्या केसाला तुम्ही धक्का लावून दाखवा, तुम्हाला महाराष्ट्र काय कळत. माझ्यासारख्या अल्पसंख्याक कार्यकर्त्याला अभिमान आहे की माझा जन्म हा भारतात झाला, कारण इथं सगळे जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदतात. इथं आमचा हिंदू धर्म भगवद्गीतेप्रमाणे चालतो, इथं आमचा ख्रिश्चन धर्म हा बायबल प्रमाणे चालतो, इथं आमचा मुस्लिम धर्म पुराणाप्रमाणे चालतो. पण माझा भारत देश हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस माझ्या तळपायाचे हात मस्तकाला गेले. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे. हा देश संविधानावरती चालणारा देश आहे. आणि कोणीतरी चिरकुट पडळकर उठतो आणि बक्षीस जाहीर करतो. त्याच्या अवकात काय बक्षीस जाहीर करायची? पडळकर अधिवेशनामध्ये बसलेला आहे. कुठे? किती किलोमीटर अंतर आहे? सगळे धर्मगुरू इथं बसलेले. पडळकरला ओपन चॅलेंज आहे. कोण पाय आम्ही तुला 5 लाख देतो, आहे का तुझ्या श्रीमंत यायची तरी? उलट आमचं लाईव्ह बघत असेल किती लोक आले. जालन्याला गेलं घाबरून, एवढे लोक कुठून आले, एवढे लोक कुठून आले? अरे जगामध्ये अरिष्ट मानव त्यांना वाटलं यांना काय मी धमकी दिला, अमुक करीन तमुक करीन. अरे दीपक केदार कस काय आला, निळी टोपी चालू आला. एवढं घाबरलं, ज्यांना घेऊन उभा केला निळा.
त्याची काळी टोपी RSSची, त्याला कुणीतरी सांगा बाबा तुम्ही निळी टोपी नाही, निळी टोपी घालून आला आणि बाबासाहेबांचे खोटं विधान सांगायला लागला की बाबासाहेब सुद्धा ख्रिश्चनांच्या विरोधात होते. बाबासाहेब ख्रिश्चनाच्या विरोधात नव्हते. बाबासाहेब म्हणले होते की ख्रिश्चन धर्मात माणसाला माणूस हे खोटे विधान करायचे, भंपकबाजी करायची आणि या ठिकाणी नाट्य करायचे. हे कदापि आता खपून घेतलं जाणार नाही. हे आता जर पडळकरांनी पुन्हा गरज ओळखली तर त्याची गय केली जाणार नाही. हा इशारा त्या आज मी बघतोय रस्त्यापर्यंत लोक आहेत आपले, कुठपर्यंत बाहेर जागा पुरण आंदोलन सुरू आहे. एवढे घाबरलेत आपल्याला हे नाही, बाजूचं मैदान सुद्धा कधी पडलं असतं. एवढे आज या ठिकाणी लोक आलेले, साईराट करतो, बक्षीस लावतो आणि त्यासाठी किती मंगळसूत्र चोरावं लागतं आपल्याला. जालन्याच्या मोर्चाला तर लय घाबरत, एवढे कुठून आले? अरे लय रे बाबा, तो पाहिले उलट एवढे आल्यामुळे तो तुम्हाला थँक्यू नावाचा मेसेज टाकायचा. तुझ्यामुळे तर एक आले, हे आता खून नाही होऊ, पण आम्ही जिंकलो आणि एक आलो आणि आम्ही लढू शकतो हे दाखवलं. आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी हा जनसैलाब जो एकत्र आलेला आहे, हा माननीय आमदार, आता माननीय त्यांना कसं म्हणायचं, कोणत्या पद्धतीने ते माननीय आहेत याचाच मला फार मोठा प्रश्न आहे. मी पास्टर मोहन सक्सेना चंद्रपूरवरून या ठिकाणी आलो आणि चंद्रपूर विदर्भातून अनेक ख्रिस्ती समाज आणि पास्टर्स आणि धर्मगुरू या ठिकाणी आलेले आहेत. ते याकरिता की पडळकर आमदाराने जे असंविधानिक वर्तन आणि भाषेचा वापर केलेला आहे त्याचा आम्ही फार तीव्र शब्दात, कड्या शब्दात निषेध करत आहोत. आणि आमची हीच मागणी आहे या मोर्चाची आणि या धरण्याची मागणी हीच आहे की पडळकर त्यांनी, आमदार पडळकरांनी तो आपलं डोकं वापरावं आणि थोडंसं सज्ञानता प्राप्त करावी. ख्रिश्चॅनिटी काय आहे, ख्रिश्चॅनिटीचा इतिहास काय आहे, पास्टर्स लोक काय करतात. तुम्ही धर्मांतर बंदी कायदा आणायचा म्हणून अशा वेळेला आम्हा ख्रिस्ती लोकांना जे शांतताप्रिय आहेत त्यांना टार्गेट करून काही उपयोग नाही. आणि जे तुम्ही आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी काम करत आहात हे तुम्ही बंद करा. मरणाची भीती आम्हाला देऊ नका. आम्ही मरणाच्या अगोदर फार पुढे निघून गेलेलो आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने जे प्रेम आमच्यावर केलंय, प्रभू येशू ख्रिस्ताने जो आमच्या मृत्यूपासून आम्हाला जे वाचवलंय त्याच्यासाठी आम्ही मरणाचं काय भय आम्हाला काहीच नका दाखवतो. तुम्ही त्याच्या फार पुढे निघून गेलेलो आहोत. आम्ही या मोर्चाची आणि या धरण्याच्या द्वारे आम्ही एकच मागणी करतो की पडळकरांना त्वरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ताबडतोब त्यांना आपल्या पदावरून हटवा आणि ख्रिस्ती समाजाला न्याय द्या. ज्या राजकीय परिवारामध्ये ज्या ऋतुजा ताईचा त्या ठिकाणी जे काही घातपात झालेला आहे काय असेल त्याचा पुरेपूर त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. सकल ख्रिस्ती समाज याद्वारे आज जो मोर्चा आयोजित केलेला आहे, खरोखर ज्या आयोजकांचे मी धन्यवाद देतो. कारण आज जो ख्रिस्ती समाज जो अन्याय होत आहे, ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे, असं असताना त्यांना त्रास देणं, त्यांच्या सेवकांना, धर्मगुरूंना धमकी देणं, ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या गोष्टी होत आहेत. आणि ह्या ठिकाणी आम्हाला कुठे न्याय मिळावा, सरकारनं ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंना संरक्षण द्यावं, आम्हाला आमच्या धर्माचं योग्य प्रकारे पालन करण्यासाठी, आचार उच्चार प्रचार करण्यासाठी पूर्ण मोकळीक द्यावी आणि अशा दादागिरी करणाऱ्या लोकांना त्यांना त्यांची जागा दाखवावी अशी सरकारला माझी विनंती आहे. आणि आज खरोखरच सर्व ख्रिस्ती बांधव या ठिकाणी ऐक्याने एकत्र आले आणि हे ऐक्य आपल्याला अशाच प्रकारे पुढे येणाऱ्या दिवसामध्ये टिकून ठेवायचं आहे देवाच्या गौरवासाठी. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं आणि आयोजकांचं अभिनंदन करतो. ठिकाणी गोपीचंद पडळकर जे काही त्यांनी ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंबद्दल मारण्याची सुपारी दिली, 11 लाखापर्यंत जो कोणी ठार मारेल त्याला 11 लाख रुपये दिला असं त्यांनी सांगितलं. त्याच्या निषेधार्थ आज या आझाद मैदानात मुंबई या ठिकाणी मोठ्या संख्येने आमचा ख्रिस्ती समाज हा एकवटत आलाय. आणि मला खात्री आहे की गोपीचंद पडळकरची आमदारकी रद्द होणार आहे, कारण त्यांनी त्या संवैधानिक भाषेत तो बोललेला नाहीये. ज्यावेळेस माणूस निवडून येतो तो सगळ्या जाती धर्माला त्याला शपथ घ्यावी लागते की मी न्याय देईल आणि कोणाबद्दल आकस भावना ठेवणार नाही. आणि तो
एक म्हणजे समाजामध्ये निवडून आलेला माणूस असं कसं बोलू शकतो. आणि मी मागणी केलेली आहे, की त्याची आमदारकी रद्द व्हावी आणि माझा पूर्ण विश्वास आहे त्याची आमदारकी रद्द होणार आहे. आणि गोपीचंद पडळकरनी सांगितलं मी 11 लाख रुपये देतो जो ठार मारेन त्याला, पण आम्ही गोपीचंद पडळकरला सांगतो आम्ही तुला 50 लाख रुपये देतो, पण तू स्वतः ये आणि आम्हाला गोळ्या घाल. ह्याला त्याला सांगू नको, तू स्वतः येऊन गोळ्या घाल. तुझ्यात हिंमत असेल, दम असेल ना, तर तू स्वतः येऊन आम्हाला गोळ्या घाल, आम्ही तुला 50 लाख रुपये देऊ. काय होतंय, समाजातील तरुणांना हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांची माटे भडकवायची आणि त्यांना ख्रिश्चन समाजावर आणि ख्रिस्ती धर्मगुरूंवर अन्याय करायला लावायचा, हल्ले करायला लावायचे. ह्या गोष्टी कुठे चालणार नाही. कारण ख्रिस्तापूर्वी जर आम्हाला बघितलं तर आमच्यासारखे नालायक आणि आमच्यासारखे बेकार माणसं कोण नव्हते, पण आमच्यामध्ये ख्रिस्त आल्यामुळं, आमच्यामध्ये जिवंत देव आल्यामुळं, जिवंत देवाचा आम्ही स्वीकार केल्यामुळं आम्ही शांतीचा मार्ग स्वीकारलेला आहे. नाही तर आम्ही ह्या गालात मारले की आम्ही 10 गालात मारून त्या समोरच्याच्या मोकळं व्हायचो. आम्हाला एक गालात मारले की आम्ही त्याचं थोबाड फुडून मोकळं व्हायचो, दात पाडायचो. म्हणजे एवढे आम्ही हिंसक होतो. पण ज्यावेळेस आम्हाला ख्रिस्त समजला, आम्ही नम्र झालो. याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही लय नम्र झालोय. थोडं मग कधी कधी नम्रता सुटली तर गोपीला ते अवघड जाईल, पण आम्ही तीच प्रार्थना करतो की प्रभू आमची नम्रता सुटून देऊ नको. आणि त्या पद्धतीने मी गोपीला आव्हान करतो की त्यांनी पुन्हा या अशा गोष्टींमध्ये आणि धर्मगुरूंबद्दल त्यांनी वक्तव्य करू नये. आणि मला एक खात्री आहे की ज्यांनी ख्रिस्ताचा विरोध केलेला आहे त्याचा शौलाचा पाऊल झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात मला गोपीचंद सुवार्थ सांगताना दिसतोय. प्रभू येशूचा येणाऱ्या काळात गोपीचंद बायबल घेऊन हिंडताना मला दिसतोय. आणि हे नक्की होणार आहे, खात्रीने होणार आहे आणि खात्रीने देव त्याचं तारण करणार आहे. आणि मी माझ्या तमाम ख्रिस्ती बांधवांना, भगिनींना, या सगळ्यांना मी एक आव्हान करतो की गोपीचंदसाठी प्रार्थना करा की शौलाचा पाऊल जसा झाला तसा या गोपीचा बी पाऊल व्हावा. आपण ही प्रार्थना करू. आणि गोपीला मी आशीर्वादित करतो. गोपीचं तारण व्हावा आणि गोपीची जी डागळलेली बुद्धी आहे ती निघून जाऊन गोपीला प्रभू येशू ख्रिस्तांनी चांगली बुद्धी द्यावी, चांगलं मन द्यावं, ही प्रार्थना आम्ही या ठिकाणी करतो. आणि आमचे बंधू पत्रकार श्रामपूरचा बुलंद आवाज येत आमचे दीपक भाऊ कदम यांनी मला इथं माझी बाईट घेतली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि सकाळपासून आमचे बंधू इथं थांबलेले समाजातील प्रत्येक लोकांचा ते बाईट घेतात. लाखो लोकांचा त्यांनी आतापर्यंत बाईट घेतलाय आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिलेली आहेत आणि अख्खं ग्राउंड हे ख्रिस्ती समाजाने भरून गेलेलं आहे. आणि बाहेर सुद्धा लोक येत आहेत. लोक गेट बंद केलं होतं पोलिसांनी, पण पोलिसांना सांगितल्यामुळे त्यांनी परत गेट खोललेलं आहे. आणि मी आव्हान करतो येणाऱ्या काळात ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्या स्तरावर आपण आपली ताकद दाखवावी. ख्रिस्ती लोकांनी एक शांतता रॅल्यांचं मोठ्या प्रमाणात लोकांनी नियोजन करावं. एवढ्या 2-3 महिन्यातच हे सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात चालू करायला पाहिजे, यांनी जेणेकरून आपली ताकद दिसली पाहिजे. आणि मी एकदा अजून एक आव्हान करतो या ठिकाणी. आपण म्हणतो काँग्रेस माझी आहे, राष्ट्रवादी माझा आहे, हा पक्ष माझा आहे, तो पक्ष माझा आहे. तर मित्रांनो, भावना आपला पक्षाचा कोणच नाही. आपल्या पक्षाचा फक्त जिवंत देव आहे. ह्याच्या त्याच्या तोंडाकडे बघू नका. तुम्ही ह्याच्या त्याच्या तोंडाकडे बघता तर लज्जित फज्जित होणार आहे 1001%. पण बायबल सांगते ज्यांनी तुझ्याकडे पाहिलं ते प्रकाश पावले, त्यांची मुख तू लज्जेने कदापि काढून येणार नाही. या वचनाप्रमाणे वागा, जगा. आणि आपण म्हणतो या आमदारा मागे जाऊ, त्या आमदारा मागे जाऊ. तूच आमदार बन ना बाबा. तुला सांगितलं ना राष्ट्रमाग म्हणजे राष्ट्रवतन दाखल दिला, तू माग की. आज दिनांक 11 हा इतिहासामध्ये नोंद करून ठेवण्याचा दिवस आहे. या महाराष्ट्रातील वांचळ शब्द वापरणारा, संविधानिक पदावर बसणारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेलं विचित्र वक्तव्यामुळे आज महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाज आझाद मैदानावर एकत्र झालाय. तुम्हा लोकांना मी सांगू इच्छितो, जी आमची बहीण ऋतुजा राजगे त्यांची आत्महत्या झाली, पण त्या आत्महत्या संदर्भामध्ये जी खरी चौकशी व्हायला पाहिजे ती चौकशी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. ॲक्च्युली धर्म परिवर्तन किंवा धर्मांतरचा त्या FIR मध्ये कुठलाही उल्लेख पण नाही. मात्र जाणून बुजून हे भारतीय जनता पार्टीचं सोडलेलं पिल्लू गोपीचंद पडळकर ते त्याची बोलीभाषा न बोलता देवेंद्र फडणवीसची बोलीभाषा बघून या महाराष्ट्राचा जो शांतीचा जो माहोल आहे ते चिघळण्याचा प्रयत्न करतोय. याच्यामुळे त्यांनी स्पष्टपणे या महाराष्ट्रातील, या देशातील फादर लोकांना सैराट करा, 11 लाख रुपये देतो म्हणून आणि हातपाय तोडा 5 लाख रुपये देतो म्हणून डायरेक्ट त्यांनी सुपारी दिलेली आहे. तर अशा वांचळ शब्द वापरणाऱ्या गोपीचंद पडळकरचा आम्ही आझाद मैदानमध्ये निषेध करतोय. आज मुंबई या ठिकाणी ख्रिश्चन समाजाच्या वतीने जो मोर्चा झालेला आहे तो खरोखर अतिशय उत्तम प्रकारे झाला आणि आपल्या ख्रिस्ती बांधवांनी जी एकी दाखवली त्याबद्दल संपूर्ण ख्रिस्ती बांधवांचं आभार मानले पाहिजेत. कारण फार सुंदर त्यांनी एकजूट दाखवून या ठिकाणी आपलं संघटन त्यांनी केलेलं आहे
आणि या संघटनेबद्दल सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि खरोखर आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, आपलं कर्तव्य आहे, ते आपण विसरून आपल्याला जमणार नाही. कारण ख्रिस्ती हक्क हा आपल्यासाठी अधिकाराचा आहे आणि अधिकार आम्ही सर्वांनी बजावला पाहिजे. ज्या अनेकांनी सुंदर अशी भाषणे केली, अनेकांना त्याद्वारे प्रेरणा मिळाली. आम्ही देखील या ठिकाणी आलो, आम्हाला देखील सुंदर अशी प्रेरणा मिळालेली आहे. मी या मेळाव्याच्या मार्फत एकच संदेश देऊ इच्छितो, जी जागृती आपल्या जीवनामध्ये हृदयामध्ये झालेली आहे ती जागृत ठेवा आणि इथून पुढं आपल्या हक्कासाठी उभे राहा. आपला हक्क, आपला अधिकार बजावा आणि त्याद्वारे तुमचा ख्रिस्ती अधिकार खऱ्या अर्थाने गाजवा. न्यूज सुपर 1 साठी दीपक कदम, मुंबई.